तिचीच बातमी अतिशय महत्वाची आहे, कारण खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप देखील करण्यात आलंय. मात्र बंगल्याचं वाटप करत असताना भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत, तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅटचं वाटप करण्यात आलंय. फ्लॅट मिळाल्यानं मंत्र्यांनी खंतही व्यक्त केली आहे. या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला सविस्तर माहिती देतील. खरं तर सागर, आपण बघितलं खाते वाटप झालं, त्यानंतर पालकमंत्री पदाचा वाद झाला आणि आता नवीनच एक चर्चा समोर येते, ती म्हणजे नव्या बंगल्यांना जे बंगल्यांचं वाटप करण्यात आलंय त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना फ्लॅटचं वाटप करण्यात आलंय आणि भाजपच्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलंय. नेमकं काय घडलंय, कोणाला फ्लॅट देण्यात आलेत आणि कोणाला बंगल्यांचं वाटप करण्यात आलंय, सविस्तर सांगाल? वर्षा, मुळात ना ही जी नाराजी आहे ती भलेही फ्लॅट दिले आणि जे शासकीय बंगले आहेत ते दिले नाहीत यामधून जरी असली तरी सामान्य प्रशासन विभागाचं असं मत आहे की जे मंत्री जे अशा स्वरूपाची नाराजी व्यक्त करतायत, म्हणजे त्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा भरत गोगावले असतील, ते पहिल्यांदा कॅबिनेटपदी वर्णी झालेले आहे. आणि प्रोटोकॉल प्रमाणे जे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये आजी माजी मंत्री आहेत यांना प्राधान्याने तसे बंगले मोठे दिले जातात आणि मग नंतर फ्लॅटवर वाटप केलं जातं. कारण की एक तर इतकं मोठं जम्बो मंत्रिमंडळ आहे, फक्त अवघी एक जागा जो मंत्रिमंडळाचा कोटा आहे त्यापेक्षा रिक्त ठेवलेली, बाकी जवळपास 42 मिनिस्टर्स आहेत. यामुळे जे शासकीय बंगले यापूर्वी ज्या मंत्र्यांना दिले होते किंवा या आधीच्या 2014 मध्ये किंवा त्यानंतर जे कॅबिनेट मंत्री होते अर्थात त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे देण्यात आलेले आहेत. तर तसंच निकष लावायचा असतील तर संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील किंवा प्रताप सरनाईक असतील यांना सुरुची आणि सुनीती ते फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. जे फ्लॅट्स आहेत ते देखील मोठ्या एरियाचे आहेत पण अपार्टमेंटमध्ये आहेत. मात्र शंभूराजे देसाईंना जो आधीचा बंगला होता त्यांचा त्यापेक्षा मोठा बंगला मलबार हिल परिसरामध्ये देण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे जे मेघदूत बंगला वापरत होते, सागर आणि मेघदूत असे दोन बंगले एकमेकांना बाजूला होते, त्यातला मेघदूत बंगला आता हा शंभूराजे देसाईंचा आहे. मग शंभूराजे देसाईंना दिला आणि ह्यांना न देणं असातला भाग नाही. या मुळात बंगल्याचं कोणतंही वाटप करत असताना किंवा दालनाचं मंत्रालयातलं कर्मचारी दालन आहे, कार्यालयीन दालन, त्याचं सुद्धा वाटप करत असताना जो सिनियरिटी प्रमाणे आहे, जे ज्येष्ठ आहेत त्यांना पहिल्यांदा वाटपामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि तशा मोठ्या स्वरूपाचे बंगले त्यांना दिले जातात. नंतरनं जे माजी मंत्री आहेत किंवा माजी राज्यमंत्री होते आणि आताच्या मंत्रिमंडळामध्ये जे कॅबिनेट किंवा राज्यमंत्री आहेत त्यांना प्राधान्यक्रम दिलं जातं. जे नौखे पहिल्यांदाच आलेले मंत्री आहेत त्यांच्यासाठी तिसऱ्या क्रमाने बंगल्याचं किंवा फ्लॅटचं वाटप केलं जातं. अर्थात शासकीय बंगले जे आहेत ते वाटप पूर्ण झाल्यानंतर मग फ्लॅटमध्ये दिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हे शिवसेनेचे मंत्री आलेले आहेत. शिवसेना मंत्र्यांना कदाचित कायदे कानून माहीत आहेत का नाहीत यामध्ये माहीत नाही या, त्यामुळे अशा स्वरूपाची भूमिका मांडत असल्याचं सुद्धा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दाखवलेलं आहे. असे अनेक पेच प्रसंग आता पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यावरनं रसुवे माहितीमध्ये दिसून येणार आहेत. पण जे काही चालतं ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीच्या अंतर्गतच चालतं आणि जे आपल्याला सुद्धा समजतं की यापूर्वीचा जो इतिहास आहे त्यानुसार जे जे वरिष्ठ आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बंगले दिलेले आहेत. अर्थात भाजपाला काही ठिकाणी जो कौल आहे तो दिसल्याचं दिसून येतं, पण तो मोठा भाऊ आहे, त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यांचा मुख्यमंत्री आहे. यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आणि मंत्र्यांना ही गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे की आपले जे मोठे बंधू आहेत किंवा मुख्यमंत्री ज्यांचा आहे त्याला उपयुक्त कौल हे अधिक राहणार आहे. निश्चितच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू.